नमस्कार, मी राज वैशोपान। आज आपण आहोत मावळमध्ये। या ठिकाणी शेट्टी नामक ही तरुणी आहे, हिचं महाराष्ट्र कबड्डी संघामध्ये सिलेक्शन झालेलं आहे। आज आपण थेट तिच्याशी बातचीत करणार आहोत। आता नुकताच सुनील शेट्टी आमदारांनी यांचा सत्कार या ठिकाणी केलेला आहे। शेट्टी जी, आपलं स्वागत आहे आमच्या न्यूज चॅनल मध्ये। Hello, Namaste. I'm Ashwita Shetty, daughter of Yuvraj Shetty and niece of Uday Shetty. So, I'm from Raipur International School. So, तुमचं आता सिलेक्शन झालेलं आहे। महिला 70 वयोगटाच्या खालील गटामध्ये तुम्ही खेळणार आहात। याबद्दल आपण काय सांगाल? कसं सिलेक्शन झालं आपलं आणि आपल्याला आता काय वाटतं? एक्चुअली मैं स्कूल के टीम से खेल रही थी फॉर जोनल्स AISF. सो जोनल्स में हमारी टीम सेकंड आई, जिसके कारण हम सेलेक्ट हुए एग्जैक्टली कांदीवली में। सो रीजनल्स के लिए हम सेलेक्ट हुए एंड वहाँ पे मेरा गेम नोटेड हुआ एंड मुझे नेशनल्स के ट्रायल राउंड के लिए सेलेक्ट किया गया था। एंड विद प्रैक्टिस मैं ट्रायल राउंड में आउट ऑफ 30 गर्ल्स मैं सेलेक्ट हो गई प्लेइंग 7 में, जिसमें 5 एक्स्ट्राज के लिए दूसरे बच्चे थे एंड 4 स्टैंड बाय थे। या विजयानंतर आपण कुठल्या संघासोबत राज्याचं प्रतिनिधित्व करणार आहात? कुठल्या संघासोबत खेळणार आहात पुढे? मुझे अभी 4 से 8 सितंबर के लिए पंजाब में बुलाया गया है एंड हम नेशनल्स आई एम प्लेइंग फॉर महाराष्ट्र एक्चुअली। सॉरी। You feel too proud? Yeah, I'm really proud and actually all the credit goes to my coach OS Khan. उनके गाइडेंस एंड ऑल के कारण ही मैं इतना आगे बढ़ पाई हूँ, नहीं तो नहीं हो पाता था सही में। त्यांचे वडील आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। नेमकं काय सांगाल? तुमच्या मुलीचं सिलेक्शन झालेलं आहे। आज तुमची मुलगी राज्याचं नेतृत्व करणार आहे। राज्याचं नेतृत्व करणं एवढं सोपं नसतं आणि त्या ठिकाणी पोहोचणं पण सोपं नसतं। आज आपली मुलगी त्या ठिकाणी पोहोचलेली आहे, तुम्ही काय सांगाल नेमकं? हिंदी। थैंक यू वेरी मच। अपना रायपुर इंटरनेशनल स्कूल की तरफ से उनके लिए हम लोग बहुत आभारी हूँ, क्योंकि हर गेम के बारे में रायपुर स्कूल वाले अप्रिशिएट करता है और मेरे बच्चे छोड़ के बाकी सब बच्चे लोग के लिए भी उन लोग का सपोर्ट रहता है, इसलिए मैं उनके लिए आभारी बोलता हूँ। तुम्ही काय सांगाल? तरुणींचं यश बघून आपण नेहमीच मार्गदर्शन त्यांना करत असता, आता तरुणींचं यश बघून आपल्याला काय वाटतंय? आमच्या सगळ्या समाजाला आनंद वाटतो, कारण आमच्या या मुलीने एवढं चांगलं यश प्राप्त केलेलं आहे आणि त्याबद्दल तिच्या शुभेच्छा आहे। भविष्य काळामध्ये महाराष्ट्राच्या टीम किंवा भारताच्या टीम मध्ये तिला खेळायची संधी भेटणार आहे, हा सर्व आमच्या समाजाचा एक मान आहे, आम्हाला आनंद वाटतो। समाजातील अशा तरुणींसाठी किंवा तरुणासाठी आपलं काही नियोजन आहे का? आमचा समाज हा कायम एकत्र येत असतो। आपल्याला माहिती आहे की आमचा समाज हा कष्टातला समाज आहे आणि आम्ही छोट्यातून वरती मोठे झालेलो आहोत, त्यामुळे आमची मुलं आता चांगली शिकत आहेत आणि त्याच शिक्षणामुळे त्यांना चांगल्या पदावर जात आहेत। धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश गायकर सह राज वैशोपान, माझा रायगड लाईव्ह, मावळ, पुणे।